नमस्कार, मी मंगल्स मेजवानीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी बनवलेले आमचे विदर्भ स्पेशल अशी पुडाची वडी किंवा सांबार वडी। आमच्याकडे कोथिंबीरलाच सांबार म्हणतात। तर मी इथे एक मोठी गड्डी सांबार स्वच्छ धुवून सुकवून कोरडी करून घेतलेली आहे। त्यानंतर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला एक पारी बनवावी लागते। त्यासाठी मी इथे मैदा न वापरता 1 वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे रवा घातलाय, म्हणजे त्याला चांगला खुसखुशीतपणा येईल। चवीनुसार मीठ, थोडासा हिंग घातलं, हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावर आपल्याला कडकडीत गरम असं 4 चमचे तेल घालायचं आहे आणि हे मोहन सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचे। अगदी थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। शक्यतो पीठ हे घट्टच मळायचं आहे। अशा पद्धतीने हे पीठ आता झाकून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवर जळू न देता व्यवस्थित भाजून घ्यायचे। खोबरं छान भाजलं गेले की त्यामध्ये 1 चमचा खसखस घालून ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची। आता खोबरं थंड होतंय तोपर्यंत अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया, म्हणजे ही वडी कशी एकदम झणझणीत झाली पाहिजे। त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले 1 वाटी शेंगदाणे ज्याची मी सालं काढून घेतलेली आहे, सोबतच भाजलेली अर्धी वाटी तीळ घालायचे आणि जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं। साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे पाहिजे आहे। आता इथे खोबरं सुद्धा थंड झालेलं आहे, ते हाताने असं चुरून घ्यायचे। कुरकुरीत झाल्यामुळे ते लगेच चुरल्या जाते। त्यानंतर तीळ शेंगदाण्याचा कूट घालायचा, आमचूर पावडर घालायची, साखर घालायची चवीनुसार आपल्या। त्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट, लाल मिरची पावडर घालायची, गरम मसाला घालायचा, थोडीशी हळद आणि जिरं पावडर सुद्धा घालायचं। त्यानंतर अर्धी वाटी मी इथे किशमिश घेतलेले आहे, ते बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेऊन याच्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता जी कोथिंबीर म्हणजेच आपण सांबार घेतलेला होता तो असा एकदम घट्ट पकडायचा आणि बारीक बारीक असा कापून घ्यायचा। शक्यतोवर कोथिंबीर घेताना फक्त पानं किंवा पातळ काड्याच घ्यायच्या, जाड काड्या घ्यायच्या नाहीयेत। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि हिंग घालून ठेचा कोरडा होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। छान परतलं गेलं की त्यामध्ये तयार मसाला आणि कोथिंबीर घालून घ्यायची, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे कोथिंबीर आपल्याला पूर्णपणे कोरडी होईपर्यंत परतवून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटांनंतर कोथिंबीर छान कोरडी झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि हा मसाला थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण इथे मसाला ताक करूया। बऱ्यापैकी ही वडी कढी किंवा मसाला ताकासोबत खाल्ली जाते। तर त्यासाठी 1 वाटी मी इथे दही घेतलेला आहे, त्यामध्ये जिरं पावडर, चाट मसाला, काळं मीठ, थोडीशी साखर, त्यानंतर मी इथे पुदिना पावडर घातलेली आहे। अवश्य घाला, छान फ्लेवर येतो। त्यानंतर मीठ घालून याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचे। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं, म्हणजे आपलं मसाला ताक वडीसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता इथे मसालासुद्धा थंड झालेला आहे। त्यानंतर आता इथे मी पारीला लावण्यासाठी चिंचेची चटणी घेतलेली आहे, तर ह्याने छान फ्लेवर येतो चटपटा। आता इथे पीठसुद्धा छान मुरल्या गेलेलं आहे। आता आपण त्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आणि छोट्या आकाराचा असा गोळा तयार करून घ्यायचा। तेल लावून ह्याला आपल्याला साधारण आपण नॉर्मल जी पुरी लाटतो त्यापेक्षा थोडी मोठी अशी पारी लाटून घ्यायची। साधारण एवढ्या आकाराची अशी पातळ पारी आपल्याला लाटायची आणि त्यावर चिंचेची चटणी अशी पसरवून घ्यायची। त्यानंतर इथे भरपूर असा आपल्याला मोठे 2 चमचे मसाला भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं मध्यभागी सेट करायचा। त्यानंतर चारही बाजूंनी आपल्याला अशी घडी मारायची आहे आणि व्यवस्थित चिपकवून घ्यायचं, म्हणजे काय होईल की मसाला बाहेर नाही आला पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित त्याची अशी घडी मारायची, म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याची न सुटणारी पुडी बांधायची, म्हणजेच आपली ही पुडाची वडी तयार झालेली आहे। अशा मी इथे सर्व तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या सर्व तयार झालेल्या वड्या आपण गरम तेलामध्ये मंद आचेवरच तळून घ्यायच्या आहेत, कारण काय होते की मंद आचेवर तळल्या की हा खरपूस तळल्या जातात आणि 2 दिवस शिल्लक टिकतात। तर इथे अशाच पद्धतीने या मी सर्व वड्या तयार करून घेत आहे किंवा तळून घेत आहे। तर तुम्ही सुद्धा या विदर्भ स्पेशल अशा सांबार वडी किंवा पुडाच्या वडीचा आस्वाद नक्की घ्या, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर इथे माझ्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत। तर मस्तपैकी मसाला ताक किंवा चिंचेची चटणी घ्यायची थोडीशी सोबत आणि मस्त एन्जॉय करायचं। आय होप तुम्हाला मी बनवलेली ही कोथिंबीर वडी किंवा सांबार वडी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।